मार्गाचा अंत नसून ते एका नवीन खुल्या महामार्गाची सुरुवात आहे. रिटायरमेंट म्हणजे आपण आपल्या आयुष्यात जे काही कष्ट केलेले असतात त्या कष्टांचे फळ चाखण्याचा हा काळ आहे. आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देते आणि तुमचे आरोग्य सदैव निरोगी राहावे हीच ईश्वराकडे प्रार्थना करते. आणि शेवटी जाता जाता जर तुमची परवानगी असेल तर मी काही स्वलिखित ओळी इथे मांडू इच्छिते. त्या ओळी अशा आहेत की घंटा वाजेल शाळेची पण भास राहील तुमचाच, घंटा वाजेल शाळेची पण भास राहील तुमचाच, इतिहासाच्या पानांवर कायम आवाज राहील तुमचाच, इतिहासाच्या पानांवर कायम आवाज राहील तुमचाच. जरी सोडून चाललात तुम्ही आजही शाळा, जरी सोडून चाललात तुम्ही आजही शाळा, तरी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ओरी आवाज राहील तुमचाच, तरी प्रत्येक विद्यार्थ्याच्या ओरी आवाज राहील तुमचाच. साने गुरुजींच्या विचारांचा दीप जगवला तुम्ही, साने गुरुजींच्या विचारांचा दीप जगवला तुम्ही, नारायण दादांच्या स्वप्नांचा मान राखला तुम्ही, नारायण दादांच्या स्वप्नांचा मान राखला तुम्ही. सर कसे विसरू आम्ही तुमचे हे उपकार, सर कसे विसरू आम्ही तुमचे हे उपकार, शतशः नमन तुम्हाला आमचा हा नमस्कार, शतशः नमन तुम्हाला आमचा हा नमस्कार. अगदीच परफेक्ट नाही सर, पण जमेल तसा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आशा करते की नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडला असेल. धन्यवाद. जय हिंद.